तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. लक्ष्मण हाके यांनी सुनेत्रा पवारांना आपला पाठिंबा दिलाय. महायुतीच्या नेत्यांच्या विनंतीनंतर त्यांनी माघार घेतल्याचं सांगितलं. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन निवडणूक न लढवण्याचा त्यांनी निर्णय जाहीर केला आहे. मी सुनेत्रा वहिनींचा निरोप घेऊन मी हाके सरांना विनंती केली की ही निवडणूक ही पोटनिवडणूक आहे. अजितदादा पवार साहेबांच्या जाण्यानं रिक्त झालेल्या जागेवरती अजितदादा पवार साहेबांचं खूप मोठं काम या राज्यामध्ये आहे आणि बारामती परिसरामध्ये खूप मोठं काम आहे. इथल्या जनतेची भावना आहे की आपण या निवडणुकीमधनं माघार घ्यावी आणि सुनेत्रा वहिनीचा निरोप घेऊन मी हाके सरांना भेटलो आणि हाके सरांनी मोठ्या मनाने या निवडणुकीमधनं माघार घेतली. त्याबद्दल मी हाके सरांचे आभार मानतो. आम्ही अर्ज भरत नाहीयो म्हणजे सगळे प्रश्न सुटलेत असं नाहीये, किंवा आम्ही आमच्या प्रश्नांशी 2 पावलं मागालोय असं नाहीये. अनेक वरिष्ठांचे जेव्हा कॉल आले, ज्यावेळी सुनेत्राताईंचा एका महिला उपमुख्यमंत्री पदाचा, महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीचा ज्यावेळी कॉल आला, त्यावेळी आम्ही थोडासा विचार केला. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांमध्ये डिस्कशन केलं आणि आम्ही निर्णय घेतला.